आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्राचे नवीन स्टार्टअप उद्योजकता व नवनीत धोरण 2025 ची मान्यता दिली आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचे युवक युवत्यासाठी उद्योजकतेसाठी स्टार्टअपसाठी आणि नवीन कामासाठी सर्वांसाठी सर्व काय आपण तिथे प्रावधान केलेलं आहे। एक विशेष योजना म्हणून त्यामध्ये आपण मुख्यमंत्री नवीनता उद्योजकता असा हेडमध्ये 5 लाख मुला मुलीने प्रथम वर्ष सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी मदत करणार आहे। त्यामध्ये त्याने एक कमी दर्जामध्ये 3% दर्जामध्ये 5 ते 10 लाख रुपयाचं लोन मिळणार आहे आणि नंतर त्या 5 लाख मधून आपण 1 लाख विद्यार्थ्यांना इनोव्हेशनसाठी सिलेक्ट करू। त्याने 10 ते 25 लाख पर्यंत लोन देऊ आणि 2 वर्षानंतर ते 1 लाख विद्यार्थ्यांमध्ये आपण 25,000 विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी नियमित करू। त्याने केंद्र सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे स्टार्टअप योजनाचे सर्व लाभ मिळेल। या योजनाप्रमाणे महाराष्ट्राचे 5 वर्षांमध्ये 25 लाख मुला मुलीने सेल्फ एम्प्लॉयमेंटची सरकारची मदत मिळणार आहे आणि हा सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये जे मुला मुली सफल होतील ते तिथे काम करणार आहे आणि जे स्टार्टअप योजनासाठी यापूर्वी फेल्युअर रेट फार जास्त होती ते कमी होऊन मुला मुलीचे जे गोल्डन इयर्स आहे ते वाया जाणार नाही। आज महाराष्ट्र सरकार के मंत्रिमंडल ने नई स्टार्टअप उद्योजकता व नवीनता धोरण 2025 को मान्यता दी है। इसके अंदर 5 साल तक महाराष्ट्र के अंदर इनोवेशन के लिए, स्टार्टअप के लिए और सेल्फ एम्प्लॉयमेंट के लिए बहुत सारे नई योजनाएं शुरू की गई है और इसके अंदर एक विशेष योजना के तहत मुख्यमंत्री नवीनता योजना, इसमें हर साल 5 लाख युवक युवतियों को सेल्फ एम्प्लॉयमेंट के लिए 3% दर्जे के ऊपर लोन दिलाया जाएगा और उसी युवक युवतियों में से बाद में इनोवेशन और स्टार्टअप के लिए बच्चे तैयार किए जाएंगे। बड़े स्केल के ऊपर इसमें महाराष्ट्र के अंदर युवक युवतियों को रोजगार मिलेगा। धन्यवाद। आपने कहा कि सरकार सुप्रीम कोर्ट तक जाएगी, हाईकोर्ट तक जाएगी, क्या कहना चाहते हैं इस पूरा मामला? हाईकोर्ट में केस चल रहा है। आज माननीय मुख्यमंत्री जी ने जन भावना का आदर करते हुए योग्य निर्णय दिया है और आज से ही महानगर पालिका उसको अपने स्तर पर इम्प्लीमेंट करने वाली है। पर इसके बारे में चूंकि हाईकोर्ट में केस चल रहा है तो जो निर्णय महानगर पालिका ने इस योजना के अंदर करना है उसको हाईकोर्ट की परसों की जो डेट है 7 अगस्त की, उसमें उसका सादरीकरण किया जाएगा। धोरणामध्ये जर पाहिलं तर म्हणजे आयटीआय वाले जे पण विद्यार्थी असतील त्यांचा सहभाग असेल, सोबतच इतर देखील सहभागी होऊ शकतात। आयटीआय किंवा कोणी ग्रॅज्युएट किंवा आपण पर्यंत जे टेक्निकल कोर्सेस केले आहे ते सर्व 30 लाख विद्यार्थी जास्त विद्यार्थी आणि टेक्निकल कोर्सेसमध्ये आहे। त्याने आपण संपर्क करू आणि त्यांची ऑनलाईन परीक्षा घेऊ। ऑनलाईन परीक्षामध्ये 5 लाख विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून त्याने आपण 3% मध्ये लोन देऊ।